सोयगाव तालुक्यातील सावळदबारा इथं तीर्थक्षेत्र योजनेमधून आलेल्या निधीचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ. शौचालय आणि मुतारीच्या कामामध्ये पूर्ण मोठा घोळ. या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे शौचालय 2 वर्षापासून धूळ खात बंद अवस्थेत पडून आहे. भाविक भक्तांमध्ये तीव्र नाराजीचा संताप दिसून येतोय. या ठिकाणी घाणीचं मोठं ढीग साचून भाविक भक्तांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सावळदबारा इथं श्री क्षेत्र चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे. या ठिकाणी देशातील कानाकोपऱ्यामधनं दर्शनासाठी महानुभाव पंथी तसंच इतर सर्व जाती धर्माचे भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. तीर्थक्षेत्र योजनेमधून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी शौचालय बांधण्यासाठी शासनानं 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हे शौचालय बांधण्यात आलं, परंतु या ठिकाणी कोणते नळ कनेक्शन नाही, पाण्यासाठी पाईपलाईन नाही, या ठिकाणी लाईट नाही, पाण्याची टाकी हौद नाही, अशी कोणती उपाययोजना ठेकेदारांनी आणि प्रशासनानं केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या भावी भक्तांना खूप लांब जाऊन उघड्यावरती शौचालय करावं लागतं. यामध्ये महिला, पुरुष, लहान मुलं यांना हा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. हे बांधलेले शौचालय गेल्या 2 वर्षापासून आजतागत धुळखात घाणीमध्ये पाण्याअभावी बंद अवस्थेत धुळखात पडलेल्या अवस्थेत आहे. या ठिकाणी पूर्णपणे घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन येणाऱ्या भाविक भक्तांच्या आणि परिसरातील ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला असून भाविक भक्तांचे आणि परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे आजही शासन प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी लाईटची आणि पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी आणि या परिसरातील पूर्ण घाण कचरा स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी भाविक भक्ताकडनं होतीये. प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.